उलटं फिरायचं. हे एवढं साधं सोपं आहे मराठीमध्ये. उगाच इंग्रजीमध्ये झाडूया नको. एक गोष्ट आपली विसरतो डायबिटीस बद्दल. एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. सगळं व्यक्तीप्रमाणे बदलणार आहे. प्रत्येक व्यक्ती निराळी. तुमच्या शर्टाच्या कॉलरची साईज विराळी, हाताचे ठसे वेगळे. मग तुमच्याबद्दल जे काय डॉक्टर तुम्हाला सल्ले देणार ते एकच कसे असतील, ते बदलायला हवेत. त्यामुळे ते व्यक्ती सापेक्ष असलं पाहिजे. एकच गोष्ट मी सांगितली, अमुक खाऊ नका म्हणजे संपत नाही. व्यक्तीप्रमाणे ते बदलावं लागतं. नाही तर काय होणार, ज्याला गुलाबजामुन खूप पसंत आहेत त्याच्यासमोर ढिगभर गुलाबजामुन ठेवलेत आणि मी काय करतोय ते फक्त बघतोय. आवडेल का कोणाला? नाही. रिव्हर्सल हॅज टू बी टेलर मेड असं मी याच्या तिथे म्हटलंय. म्हणजे टेलर मेड म्हणजे काय, जसं मी तुम्हाला म्हटलं प्रत्येकाच्या शर्टाची पॅन्टीची सगळ्याची साईज वेगळी घेणं आहे. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला जे काही तुम्ही सांगणार आहात ते वेगळं असलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला डायबिटीस तुमचा म्हणजे काय, किती लोकांमध्ये डायबिटीस म्हणजे काय, डायबिटीस म्हणजे काय कोण सांगेल? कोणीतरी एकाने सांगा ना. हा, डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन म्हणून सांगितलं. ते थोडं पूर्ण बरं नाहीये, बरोबर नाहीये. हा, अनबॅलन्सिंग ऑफ द बॉडी, रक्तातलं, करेक्ट. इथपर्यंत आपण पोहोचलो. पण मुळात मी सांगू, एकदम साधं, लक्षात ठेवायला सोपं. तुमच्या रक्तात गुलाबजामुनचा सिरप वाहतोय. ओके. आता काही लोकांमध्ये जिलेबीचं सिरप असेल, काही लोकांमध्ये रसगुल्ल्याचा सिरप असेल, आहे ना. म्हणजे शुगर कमी जास्त त्यामुळे वाढणार. अगदी लक्षात ठेवायला साधी गोष्ट अशी आहे की रक्तामध्ये गुलाबजामुनचा सिरप म्हणजे डायबिटीस. कळलं? एवढं साधं लक्षात ठेवा. तर रिव्हर्सेबल पॉसिबल आहे का, हा पहिला प्रश्न मला म्हणलं देशमुख सरांनी विचारला. कुठे कोणी विचारलं? देशमुख सरांनीच विचारला. हो, की हे मला डायबिटीस झाला, आयुष्यभर म्हणजे साथ करणार आहे, परत येऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर मी दोन्हीच सांगितले, हो पण आणि नाही पण. आता पुढे जाऊया आणि बघूया. ह्याच्यामध्ये मेन गोष्ट जी आहे ते डायबिटीसचे प्रकार. डायबिटीस हे निदान नाहीये. मला डायबिटीस झाला असं म्हटलं की डायग्नोसिस पूर्ण होत नाही. मला कसला डायबिटीस आहे ते कळलं. टाईप 1 आहे, टाईप 2 आहे. त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना टाईप 2 असतो, म्हणून आपण टाईप 2 कडे जास्त वळणार आहोत. गरोदरपणाशी संबंधित कित्येक लोकांना माहिती असेल, त्याला गरोदरपणामध्ये डायबिटीस झाला, नंतर तो गायब झाला थोड्या वेळासाठी, परत आला, बरोबर. आणि लास्ट सेकंडरी डायबिटीस. कित्येक लोकांनी बघितलंय, कोविडच्या काळात काही लोकांना डायबिटीस झाला असं ऐकलंय ना. तर कोविडच्या काळात का झाला? कारण त्यासाठी एक औषध द्यायची. म्हणजे औषध हे सुद्धा एक कारण आहे ना डायबिटीस होण्याचं. हा जो मुद्दा आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. त्यामुळे डायबिटीसची कारणं खूप आहेत. दुर्दैव असं आहे की आपल्याकडे डायबिटीस झाला की फक्त आपण डायबिटीस म्हणलं, डायबिटीस झाला एवढंच म्हणतो. कशाने झाला, तो बरा करता येऊ शकतो का, ह्या सगळ्या प्रश्नांचं जेव्हा आपण नीट उत्तर देतो त्यावेळेला त्याला डायबिटीस रिव्हर्सल असं म्हणतात. चला, आपण टाईप 2 डायबिटीस, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना जो डायबिटीस आहे त्याचं नाव आहे टाईप 2 डायबिटीस. याच्यावर आपण आता पहिल्यांदा जाऊया. पहिल्यांदा गोष्ट आहे ना, रिव्हर्सलमुळे मला परत यायचं आहे. त्याच्यात कुठली एक गोळी आहे का डायबिटीस बरा व्हायची? नाही. डायबिटीस कंट्रोलची औषधं आहेत, लक्षात ठेवा. डायबिटीस बरं व्हायची नाही, ती डायबिटीस कंट्रोल व्हायची गोळी आहेत. मग जर मला परत यायचंय, रिव्हर्सल हा शब्द जर मी बोलतोय, तर पहिली गोष्ट आहे टाईप 1 डायबिटीस कधीही रिव्हर्स होऊ शकत नाही. टाईप 1 डायबिटीस म्हणजे रक्तात
इन्शुलिनच न बनणं म्हणजे टाईप 1 डायबिटीस. साधी गोष्ट आहे. आपल्या साध्या शब्दात आपण सांगूया, समजून घेऊया. हा हॉल आहे. या हॉलला इथे दरवाजे आहेत. समजा हे दरवाजे उघडले नाहीत, तुम्ही आतमध्ये याल, बाहेर गर्दी होईल की नाही? समजा बाहेरची जी गर्दी हे आहे, तो वरांडा आहे, ती आहे रक्तवाहिनी आणि ही आहे इथली पेशी तुमची शरीरातली. बाहेरून रक्तात साचलेली साखर ही पेशीत येत आली नाही तर व्हायरस साचणार ना, तुम्हाला डायबिटीस. दॅट्स व्हॉट डायबिटीस ऑल अबाउट. रक्तामध्ये साखर आहे, ती शरीराला उपलब्ध नाही, हॉलमध्ये आलेली नाही, बाहेर वरांड्यात आहे. सो दॅट इज व्हॉट इट. तर पहिल्यांदा आपलं कळलं पाहिजे, जर मला परत यायचं आहे तर मी किती लांब गेलो आहे. इतका इतका की इतका, बरोबर ना? जसं जेवढं रिव्हर्सल परत येणार आहे ना, परत यायचं किती लांब गेलोय मी. फक्त हा हॉल सोडून बाहेर खाली रस्त्यावर गेलोय का, नाशिक स्टेशनला गेलोय का, मुंबईपर्यंत पोहोचलोय, हे मला माहित पाहिजे ना. तर एवढंच एवढंच आणि एवढं अशा वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळी रिव्हर्सल आहे. म्हणजे हे जर बघितलं ह्या भागाला, हा सॉरी चालू नाही आहे. तर या भागाला वरच्या ह्याच्यात किती कमी परत यायला लागेल आणि सगळ्यात शेवटच्या याला किती कमी परत यायला, किती परत यायला लागेल. मुद्दा आहे तेवढी मेहनत, तेवढे दिवस, तेवढं सांभाळणं, सगळं आलं. तर पहिली गोष्ट आता लक्षात ठेवली पाहिजे, रिव्हर्सल करताना त्याच्या अगोदर मी म्हटलं होतं आपल्याला पुढच्या पिढीला डायबिटीस व्हायला द्यायचा नाही, बोललो होतो. मग ते पण विचार केला पाहिजे. होतं काय, डायबिटीस व्हायच्या अगोदर 10 ते 12 वर्ष आपल्या हातात असतात. किती? 10 ते 12 वर्ष. आणि तेवढ्या वेळेचा आपण उपयोग करतच नाही. कारण सगळ्यात जास्त गर्दी कुठे आहे? कुठल्याही राज्यात जा, कुठेही जा, कुठल्याही जिल्ह्यात जा, नागपुर में भी देखिए गोलगप्पे खाने के लिए सबसे बड़ी लाइन, हो की नाही? पाणीपुरी खायला सगळ्यात मोठी लाईन. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर पाणीपुरी, भेलपुरी आणि ते काय शेवपुरी खूप आवडते. आणि तुम्हाला सांगतो, रागवतील बायका माझ्यावर, पण तिथे बायकांची गर्दी जास्त असते. खरं आहे ते, जराही खोटं नाही. बरोबर आहे ना? हा. तर मुद्दा काय की याच्यात एक सांगण्याचं, ते तुम्हाला शून्य दिसतंय मध्ये, शून्य दिसतंय ना, तिथे डायबिटीस पहिल्यांदा आहे ते कळतं. त्याच्या अगोदर -12 वर्ष दिसतात. -12च्या याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे इन्शुलिन नीट काम करतंय आणि तिथून डायबिटीसचा डायग्नोसिस होईपर्यंत अर्ध्या पेशी गायब झालेल्या आहेत, 50% पेशी गायब. कळलं? म्हणजे किती चान्स आहे आपल्याला. अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या अगोदरच आपण सहज शोधू शकतो आणि त्या परत डायबिटीस होणं निदान वाचवता नाही आलं तरी खूप वर्षांनी डायबिटीस झाला. अवतार जी एक बात बताता हूँ आपको, कोरोना जी आप भी सुन लीजिए. मैं हर 5 साल में एक बार मेरी प्रैक्टिस की ऑडिटिंग करा लेता हूँ इंडिपेंडेंट लोगों से. हिंदीत बोलते कारण कोरोनाजीनं पण जरा नीट समजलं पाहिजे, मराठी येतं हरकत नाही. तर ते प्रैक्टिस बद्दल मी बोलत होतो. 2 बातें इसके लिए कारण है कि जो मैं रिवर्सल के लिए, सब रिवर्सल और प्रिवेंशन के लिए काम कर रहा हूँ. एक बात तो ये है कि अपॉर्चुनिटी बहुत है और मेरे प्रैक्टिस के अंदर 19% पेशेंट्स वो 35 के अंदर है. 35 वर्षाच्या अगोदर आतली एकाला 5 झाली ना, 19% म्हणजे, बरोबर की नाही? 5तला 1. अरे
माझ्या मनात प्रश्न आला, इतक्या कमी वयात डायबिटीस झालेला आहे, तर पुढची 40 वर्ष काय त्याला मी औषध देत बसो? त्याच्यात मध्ये नाशिकमध्ये घर बांधतील त्या खर्चामध्ये, होईल की नाही? वाचवलं पाहिजे. तिथून या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणखी और एक बात है की 2006 साली न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन याच्यामध्ये एक लेख आला होता. अरे बरं झालं जरा मलाही करायला नाही लागत आहे आता. आणि तसा मी स्पष्ट इथे रिफ्लेक्टर लावलाय, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मुद्दा काय आहे की त्यावेळेला ते जे लेख आला होता त्या लेखाने मला इथे असं चर्र केलं. त्या लेखात लिहिलं होतं, अगदी सगळं शास्त्रीय मांडणी करून लिहिलेलं होतं की पुढची पिढी आपल्या पिढीपेक्षा कमी जगणार आहे. मला एकदम चर झालं. का चर झालं? अरे मग 5 स्टार हॉस्पिटल आली आहेत आता, इतने अच्छे अच्छे इक्विपमेंट आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी आल्या आहेत, तरी पुढची पिढी कमी जगणार आहे. त्याचं कारण एकच आहे, आता सर्दी तापाची भीती राहिलेली नाही. कोरोनाचं इंजेक्शन सगळ्यांनीच घेतलंय, भीती नाही राहिली. आता भीती आहे ती जीवनात आपण जी शैली आहे वापरतो, रोज जसं जगतो त्याच्याशी संबंधित आजारांचा विचार आहे. ज्या माणसाला जिम मध्ये व्यायाम करता करता अचानक गेला, ऐकलंय ना, टीव्हीवर पाहिलंय ना, हे काय एका दिवसात झालंय का? नाही. कुठेतरी ब्लॉकेजेस सर मान्य करतील की ब्लॉकेजेस हळूहळूच तयार होतात. एक दिवशी उठला आणि 100% असं नाही आहे. तर कुठेतरी आपल्याला याचं काहीतरी केलं पाहिजे. पुढची पिढी आपल्यापेक्षा जास्त जगवायची आहे की नाही? मग आई वडील म्हणून, आई म्हणून ते बऱ्याच वेळेला असतं ना, बाबा रे खारे खारे खारे, गळ्याच्या खाली उतरवायचं. कितपत बरोबर आहे हो? आणि माझ्याकडे पूर्वी, म्हणजे माझ्या मित्रांकडे जास्त, लहान मुलांकडे आया यायच्या, डॉक्टर तो खात नाही अजिबात, त्याच्यासाठी टॉनिक मागायला बायका यायच्या. ओके, आता याच्यानंतर आपलं केलं पाहिजे. इव्हन लग्नात बिग्नात सुद्धा 25 प्रकारचे गोड पदार्थ दिल्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही, लग्न केल्यासारखं वाटत नाही. पण आयुष्य जर नेहमी गोड राहायला हवं असेल तर आपल्याला आता गोड कमी खाल्लं पाहिजे. आयुष्यात जर आजाराची, तब्येतीची कुरकुर नको असेल तर कुरकुरे कमी दिले पाहिजेत. मुद्दे आहे ते. वाटलं आपल्याला तरी साधं सुद्धा नाहीये, खरं आहे ते. ओके, त्या मुलांवर प्रेम करा पण ते आंधळं नको, असं मला म्हणायचं आहे. ज्याला काही खायलाच पाहिजे. मग काय बर्गर पण गरज आहे. आपण पिझ्झा काय केलं, पिझ्झा खायला सुरुवात केली. ओ पिझ्झा म्हणजे बेसिकली एक टोमॅटोचा सॉस लावलेली बाजरीची भाकरी आहे. हो साधं आहे, का नाही देत आपण? हा विचार आहे, ते केलं पाहिजे. तर मूळ मुद्दा, डायबिटीज कडे मध्ये अनेक स्टेजेस आहेत. शरीर आपलं नॉर्मल काम करतं, त्यावेळेला हे जे गुलाबी आहे ते शुगर एकदम नॉर्मल असते. इन्शुलिनचं प्रोडक्शन नॉर्मल असतं जे निळ्या रंगात आहे. आणि सगळ्यात वर जे ऑरेंज कलरचं, येलो ऑरेंज कलरचं जे आहे ते शुगर, इन्शुलिन रेजिस्टन्स नॉर्मल आहे. आता एक मुद्दा म्हणून सांगायला पाहिजे ना, इन्शुलिन रेजिस्टन्स हा शब्द वापरला मोठा, पण त्याचा अर्थ काय समजून घेतलं पाहिजे. अर्थ त्याचा असा आहे की आपल्याकडे चाव्या आहेत. आता मग शेवटला नाही, ही रूम याला चावी सगळं बोललो. हा, ही जी चावी आहे, टाळच गंजलं असेल तर चाव्या लागणार, दरवाजे उघडणार. बाहेर व्हरांड्यात थांबलेली साखर, रक्तामध्ये सारलेली साखर शरीरात येणार नाही येणार. दॅट्स एक्झॅक्टली द पॉइंट. तुमच्या लक्षात आलं? हा, तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जे आहे ना ते सगळी साधं सोपं. मधुमेह म्हणजे काय असं मला कोणी विचारलं तर मी फक्त हे चित्र दाखवतो. मुलं असतात ना, सीसॉ बघितलं की नाही? सगळ्यांनी बघितलं, खेळले पण आहेत ना. तर फक्त इन्शुलिन रेजिस्टन्स आणि इन्शुलिन प्रोडक्शन
या दोघांचा हा खेळ आहे, वर खाली व्हायचा. आलं लक्षात? एवढं सोपं आहे ते सगळं. पण एनिवे आता आपल्याला बघायचं आहे की आपण किती वर्ष सगळे चांगले राहू शकतो. डायबिटीस हा सतत हळूहळू शरीर थकत जातं. जसं मी लहान होतो ना ते दुडू धावायचो, आता हळूच पाय वर टाकतो कारण माझा गुडघा दुखतो, खाली वाकत नाही, माझी कंबर दुखते. वयाप्रमाणे झालंय ना सगळं. ओके, तेव्हा होत नाही. हा, म्हणून जसं असतं तसंच शरीराच्या प्रत्येक पेशी थकलेल्या असतात, थकतात. तर जिथे ह्या इन्सुलिन बनवणाऱ्या पेशी आहेत त्या थकल्यात ना. ओके, तर त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तर ऑब्विसली इथे माझा मुद्दा एकच आहे, आजारपण रिव्हर्स करा, बरं करा, औषधं करा, याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो होऊच देऊ नका. तो होऊच देऊ नका. मी तुम्हाला काय सांगितलं? आत्ता 2 गोष्टी बोललो होतो. एक गोष्ट म्हटलं होतं की 35च्या आतले माझ्याकडे 20% पेशंट आहेत, 19% म्हटलं होतं की नाही? हा, आणि त्याच्यावर हे पण म्हटलं होतं की शरीरात जे बदल असतात डायबिटीसच्या दृष्टीने जाणारे ते 12 वर्ष अगोदर सुरू होतात. आलं गणित तुमच्या लक्षात? म्हणजे मला जर कोणाला डायबिटीस व्हायला द्यायला नको असेल तर त्याची सुरुवात किती केली पाहिजे? 16, 15, 18, 20, बरोबर? कितीतरी लवकर सुरू केलं पाहिजे वयाच्या. तोपर्यंत आपल्याकडे काय असतं माहितीये का? अरे अभी तो खाने के दिन है असतं की नाही? आता कुठे मजा करायचे दिवस आले. तुम्हाला मी सांगतो, माझ्या ओळखीची एक मुलगी अशी आहे की तिने मिठीबाई कॉलेजमध्ये, मुंबईमध्ये एक मिठीबाई म्हणून कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये तिने ऍडमिशन घ्यायचं म्हणून सांगितलं. कारण काय तुम्हाला माहिती आहे? त्याच्या समोर ना बरेचसे खाण्याचे स्टॉल असतात. हे कारण कॉलेजमध्ये ऍडमिशनचं पण आहे, खरं आहे का? तिथे सँडविच चांगलं मिळतं, अमुक चांगलं मिळतं, तमुक चांगलं मिळतं, म्हणून ती कॉलेजमध्ये जायच्या ऐवजी कॉलेजच्या बाहेर उभा राहायला तिने मिठीबाई कॉलेजला ऍडमिशन घेतलं. महत्वाचं आहे. ओके, लक्षात ठेवा. तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो, पण नॉट गेटिंग डिसीज इज स्टील बेटर. तर लक्षात ठेवा, तुमच्यापैकी कोणालाही व्हायला द्यायचा नाही, हे आपण आता करणार आहोत. आहेत सगळे तयार? किती लोक तयार आहेत? सगळ्यांनी हात वर घाला. अरे वाह, हो गई रे, पूरा काम हो गया मेरा आज. हा, पण खरंच करणार आहात ना? खरंच करणार आहात ना? कारण तुम्हाला सांगतो, आपल्याकडे गांधी जयंतीला ना ड्राय डे असतो, माहितीये तुम्हाला? त्या दिवशी दारू मिळत नाही असं म्हणतात, पण दुकानाच्या पुढच्या भागातून देत नाहीत, ते मागच्या बाजून देतात. हे रियालिटी आहे. आता मगाशी मी सांगितलं, ती मुलगी दुकानासमोरची आहे बघून ते कॉलेजला ऍडमिशन घेते. कॉलेज शिक्षण मिळत नाही, चांगलं खाणं मिळतं म्हणून जातात त्या. तर हे लक्षात ठेवा. तर प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला खूप गरज आहे आणि मला तुमची गरज आहे. मी एकटा कितीही सांगून कोणी ऐकेल ही शक्यता नाही. तुम्हीच तुमच्या मुलांना केलं पाहिजे, तुम्हीच तुमच्या मुलांना शिस्त लावली पाहिजे. समजा माझ्याकडे एक पेशंट ह्या स्टेजला आला, ते चालत नाही. हा, चालतंय का? ओके. हा, तर ही जे पिवळं जे दिसतंय ना असं तिरकं, तिकडे माझ्याकडे पेशंट आला. अजून बरीच वर्ष त्याच्याकडे आहेत, दिसतंय तुम्हाला? मग त्याला किती परत यावं लागेल? त्याला प्री डायबिटीस म्हणतात. म्हणजे डायबिटीस अजून झालेलं नाही, अजून वेळ आहे. या वेळेला तर बिंदास सांगता येतं ना, तुला डायबिटीस होणार नाही याची काळजी मी घेतो, छाती ठोकपणे सांगू शकतो. हा, तर शुगर खूप मोठी व्हायच्या अगोदर यायचं असेल तर ह्या स्टेजला आलंय, हे व्यक्ती अजून बरीच वर्ष त्याला जायची आहेत डायबिटीसमध्ये. रिव्हर्सल एवढा आहे तर त्याला फक्त एवढंच परत यायला लागेल ना. म्हणजे तुमच्यापैकी ज्यांना
रिव्हर्सलमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी डायबिटीज झाल्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. दॅट्स द मॉरल ऑफ द स्टोरी. करेक्ट डॉक्टर? हे दिसलं तुम्हाला की जागे व्हा. मानेच्या बागेनं इथं असे काळे डाग येतात, हे लोकांना माहीत नसतं. याला म्हणतात आमच्याकडे ना, मोठे मोठे डॉक्टर लोकांना खूप मोठे मोठे शब्द वापरायला आवडतात. एवढं चित्र लक्षात ठेवा, अकांथोसिस नायग्रिकांचा त्यांना मोठा मोठा शब्द आहे. काय गरज आहे आपल्याला शब्दांची? ओके, लंच म्हटलं तरी जेवणच, आणि रात्रीचं डिनर म्हटलं तरी जेवणच. लक्षात ठेवायचं जेवण. ओके, साधी गोष्ट. तसं हे लक्षात ठेवा. हे असे मसे दिसले तरी लक्षात ठेवा, अजून डायबिटीस फार झालेला नाही आहे. त्यावेळेला जागे व्हा. याच्यावर उपाय वजन कमी करणं. हे बघा, हे आपल्याकडे अवतार जी पूर्वी ना, मैं जब कॉलेज में था तो पैसे वाला हुआ, इसका मतलब पिक्चर में मस्त दिखाते थे. सेठ कटिया पे लेटा है और नौकर उसके पैर दबा रहे हैं, ये था. अब उल्टा होना जरूरी है. ओके, तो हे जे इथे हे लावलंय ना, काय म्हणतात त्याला, आपण लहान असताना ना आपल्याकडे खूप चांगल्या पद्धती होते. करदोडा लावायचे, माहिती आहे तुम्हाला? करदोडा घट्ट झाला मग समजायचं कुछ तो गडबड आहे. एवढं साधी गोष्ट करू शकतो ना आपण, सहज करू शकतो की नाही? करूया ना आपल्या नातरांसाठी. मग आईला कळेल, अब उसको थाळी घेऊन त्याच्या मागे मागे धावायची गरज नाही. एवढं तरी कळेल की नाही बाळांच्या बाबतीत? तेवढं करता येईल. हे बघा, ही दोन माणसं दिसतात. आपल्याला का जागा व्हायला पाहिजे? भारत राज्याची देशाची राजधानी का, असं आपण ज्याला म्हणतो ना, तुम्ही बघा ना, ह्या बाजूचा माणूस आणि ह्या बाजूचा माणूस. आमच्याकडे ते शरीरात फॅट किती आहे मोजायचं एक जे काही प्रकार आहेत, त्यातला BMI म्हणजे उंची आणि वजन याचं गुणोत्तर करतो आम्ही. BMI, दोघांचा BMI सारखा आहे. हे आपले पुण्याचेच आहेत, याज्ञिक म्हणून डॉक्टर आहेत पुण्याला, ते आणि त्या साईडचे फॉरेनचे डॉक्टर आहेत. दोघांचंही वजन आणि उंचीचं गुणोत्तर बघितलं तर 22.5 सेम. पण त्यांच्या शरीरातलं फॅट आणि यांच्या शरीरातलं फॅट याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. बघा, भारतामध्ये अशी अजस्र खूप वजन असलेली माणसं दिसत नाहीत, पण मला रस्त्यात बरीच माणसं दिसतात, आहेत बारीक माझ्यासारखी. म्हणजे मी बारीक नाहीये पण आहेत. पण बेल्टच्या वर पोट आहे ना, पोटातली चरबी वाईट आहे, लक्षात ठेवा. पोटातली चरबी खूप वाईट आहे. हे PCOD, खूप लोकांनी शब्द ऐकला असेल. PCOD असेल तरीही आता वजन कमी केलं पाहिजे, हा मुद्दा आहे त्यातला. ठीक आहे, मी त्याच्यावर डिटेलमध्ये फार जात नाही, कारण तसा वेळ आपल्याला सांभाळायलाच पाहिजे, ते लक्षणं पण नकोत. सो देर आर काही महत्वाची गोष्ट आहे. इथे मी सांगितलं ना, जेवढं इथे काळं असेल ना जास्त, तेवढं इन्शुलिन रेजिस्टन्स जास्त आहे. त्यामुळे ते असेल, डाग झाला असेल तर काळजी घ्या. आपण ज्याला आता म्हटलं बारीक दिसतो, पोटपुढे, ह्याला थिन फॅट इंडियन म्हणतात. थिन फ्रॉम आउटसाइड बट फ्रॉम इनसाइड यू आर फॅट. कारण आपल्याकडे ना तेल खूप वापरतात जेवणात, खूप वापरतात. ते आपल्याकडे असतं. कित्येक लोकांना माहिती आहे फॅटी लिव्हर, माहिती आहे ना? कित्येक लोकांनी ऐकलंय? बऱ्याच लोकांनी ऐकलंय फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर म्हणजे साधं काय हो, जे काय तुम्ही तेल खाता ते बाकी कुठे त्वचेच्या खाली याच्या ऐवजी ते लिव्हर मध्ये साठलंय. एवढं साधं. म्हणजे हे गोष्ट लक्षात ठेवायची. आपण थिन असे दिसलो बारीक तरी फिट आहे असं म्हणण्याचं कारण नाही. पोट किती आहे ते पण बघायला लागेल.
यंगर पेशंट्स, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं माझे 20% पेशंट, 19% प्रिसाईज, हे 35च्या आतले आहेत. ओके, तेव्हा लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याकडे काय आहे, काही चालतं. आत्ताच मला वाटतं तुम्ही म्हणालात ना व्हॉट्सॲप डॉक्टर, कोण इथे कोणीतरी सांगितलं होतं व्हॉट्सॲप डॉक्टर, गुगल डॉक्टर. हां, हे व्हॉट्सॲप डॉक्टर काहीही सांगायला येतात हां आमच्याकडे. ही घ्या, हे पान खा की डायबिटीज गायब बोलतात, आहेत की नाही? हे सांगणं कसं झालं माहिती आहे का? ही गोळी घ्या की तुमचा 2 वर्षाचा मुलगा 25 वर्षाचा होईल. किती मानतात लोक ना प्रेमानं, हो की नाही? हां, होईल का ते? मग आपण कशावर विश्वास ठेवतो? आहेत ना आपल्याकडे डॉक्टर, चांगले शिकलेले डॉक्टर नाशकात तर भरपूर आहेत. मग त्यांना पण का नाही विचारत? हा मूळचा मुद्दा. तिसरी गोष्ट असते टू मेनी सेलिब्रेशन्स विथ फूड. काही असो संबंध, काही पण असो, वाढदिवस असो की याच्यामध्ये कुठल्याही लहान मुलांचा वाढदिवस, लहान मुलांचा वाढदिवसाची पार्टी बघितली तुम्ही कधी? एक समोसा असतो, थोडे वेफर असतात, एक केकचा तुकडा असतो. फळ असतात का हो कधी? फळ असतात का? तुमच्या जीवावर आम्ही मुंबईकर जगतो. तुम्ही इथे चांगले चांगले पेरू पण उगवता आणि आमच्याकडे पाठवता. तुम्ही चांगल्या चांगल्या भाज्या उचलता, आमच्याकडे पाठवता. आणि इथे केक. नाशिकमध्ये एका रस्त्यावरून जात होतो त्यावेळेला मला 10 केकची दुकानं दिसली. 10. आपल्याला विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. तर टू मेनी सेलिब्रेशन विथ फूड हे मला खूप आवडतं. उपास करायचा आणि आपल्याकडे मस्त वाक्य पण दिलेलं आहे, एकादशी आणि दुप्पट खाशी. आपल्याकडे काय झालं माहितीये का? उपासाची दुकानं उघडायच्या ऐवजी उपासाचे खायचे पदार्थाची दुकानं उघडली. गंमत आहे की नाही? 25 प्रकारच्या उसळी देतो आम्ही. कसल्या? उपासाच्या दिवशी घ्यायच्या. अरे त्याच्यासाठी उपास आहे का? मुळात विचारच केला पाहिजे. खायचं नाही याला उपवास म्हणायचा का डबल खायचं पण त्याला उपवास म्हणायचा? आपण विचार केला पाहिजे. हा, इंजेक्शनची भीती आहे ना. माझ्याकडे किती पेशंट येतात, त्यांना खरंच गरज असते, अगदी गरज असते इन्सुलिन घ्यायची. ज्या क्षणी मी सांगतो त्या क्षणी ते डॉक्टर बदलतात. इंजेक्शन घेत नाही, डॉक्टर बदलतात. हां, तेव्हा हा एक मोठा प्रश्न आहे. लॅक ऑफ मेडिकल विजडम म्हणजे काय? तर आपल्याकडे शिक्षण दिलं जातं, फक्त वैद्यकीय शिक्षण जवळपास 0 आहे. आपल्याला काही सांगितलंच जात नाही. हे औषध घ्या, ते बरे होतील, एवढंच असतं. तसं व्हायला नको. आणि त्याशिवाय आपल्या आहेत ना काही बाबा आहेत, काही गुरु आहेत की नाही? आणि ते काय सांगत असतात गंमत गंमत, मेरे पास आ जाओ, ये अंगारा लो, एक गायब, वो गायब, और सबसे लास्ट में हम देखते तो खिसे से पैसे गायब. हाँ, उसके बाद बाबा गायब. लेकिन आजकल एक नई बात है. आजकल बहुत सारे बाबा जेल में क्यों मिलते हैं मुझे नहीं पता, है ना? कई सारे बाबा क्यों पता नहीं. चलो ठीक आहे. तर हे सगळं आहे. तर स्ट्रॅटेजी काय केलं पाहिजे? आपण भारतीय आहोत, त्यामुळे एक गोष्ट कळलेली आहे, आपल्या जीन्समध्ये गोडपणा आहे. आपण सगळे गोड लोक आहोत. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? 35 झाली, आई वडिलांना डायबिटीज नाहीये, 35 झाली की पहिली ब्लड शुगर केली पाहिजे. त्याच्यानंतर एका पालकाला डायबिटीस असेल तर 30 मध्ये गेली पाहिजे. आणि 2 पॅरेंट्सला जर डायबिटीस असेल तर 25 केली पाहिजे. हे एक स्ट्रॅटेजी तुमच्या डोक्यामध्ये करून घ्या. ठीक आहे. बाकी हे सगळं सोडून देऊ आपण. तुम्हाला हे सगळं माहिती आहे काय खाण्यामध्ये काय करायचं काय नाही. तुम्हाला मी एक छोटासा मंत्र देऊ का डायबिटीस मध्ये कंट्रोल ठेवायला? एक नाही 2 मंत्र देतो. तुम्ही एक मागितलं 2 द्यायचं.
एक मंत्र आहे, 1 मिनिट मंत्र सर, 1 मिनिट मंत्र. जे जिभेवर ठेवल्या ठेवल्या गोड लागतं ते खाऊ नका, बरोबर? खाऊ नका. जे जिभेवर ठेवल्यानंतर 1 मिनिट चावल्यावर गोड लागतं ते मर्यादित खा. आणि जे 1 मिनिट चावल्यानंतर सुद्धा गोड लागत नाही ते हवं तेवढं खा. किती सोपा मंत्र. उगाच ते 1500 कॅलरी 1800 कॅलरी काही माहिती, मला माहित नाही हो मी सकाळी नाश्त्याला किती कॅलरी घेतल्या, तुम्हाला काय सांगायचं. ओके, तर मुद्दा आहे एवढाच, 1 मिनिट ऍडवाइस. जिभेवर ठेवल्या गोड लागतं ते काय करायचं, खायचं नाही. ओके, मग जरी 5 डिश असल्या स्वीटच्या तरी आपण नाही खायचं, त्याच्यावर पण एक उपाय तो सांगणार आहे. आणि 1 मिनिट चावल्यानंतर भाजी आहे, भात आहे, भाकरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी चावल्यानंतर थोडं थोडं गोड लागतात ना. आपण शाळेमध्ये असताना ऐकलं होतं टायलिन असतं, त्याच्यामुळे ते डायजेशन होतं, ऐकलंय की नाही. ते मर्यादित खायचं. आपल्याकडे पद्धत काय माहिती का, आमटी चांगली झाली की एक्स्ट्रा, कोकणातले लोक तरी तसंच करतो, एक्स्ट्रा भात ताटात घेतो. तुमच्याकडे तर छान इंद्राणी भात मिळतो, त्याच्यावर तुपाची धार असते ना, व्हेरी टेस्टी. असं म्हणत मी 2 वाट्या खातो. खरं आहे ते. तर मूळ मुद्दा काय आहे, ते मर्यादित खायचं, लिमिटमध्ये. आणि ज्या गोष्टी 1 मिनिट चावल्यानंतर सुद्धा गोड लागत नाही, जसे सॅलड आहे, काकडी लागेल का गोड, पालक लागेल, मेथी लागेल. मग या सगळ्या गोष्टी तिकडचे लोक रागवले नाहीत ना मी तिकडे येत नाही म्हणून. तर मेन काय आहे, ज्या गोष्टी 1 मिनिट चावल्यानंतर गोड लागत नाही, ताव मारा, ताव मारा. याच्यात फक्त जो काही अडचण आहे ती फक्त एका गोष्टीची आहे, ते म्हणजे फळांची. कारण फळं सगळीच गोड असतात, निदान पिकल्यानंतर तरी गोड असतात. ह्याच्यावर वेगळा उपाय आहे, वेगळा नियम आहे. तो नियम अगदी साधा आहे. ज्या फळांते कच्ची असताना त्यामध्ये चीक असतो ना, चीक असतो की नाही, ते केळं कच्च असताना चीक असतो, मान्य आहे की नाही. अरे ते बरेच लोक मस्त शेती बितीवाली करणारी दिसत आहेत, ते म्हणायला पाहिजेत हो म्हणून. मग पिकल्यानंतर ते चीक कुठे जातो, हा बरोबर. कोण म्हणाल त्याच्यासाठी जरा टाळ्या वाजूया ना, कोणी म्हटलं, शाबाश, व्हेरी गुड. तर त्याचं साखरेमध्ये रूपांतर होतं. अशी फळं, केळं कच्चं असताना नाही खाऊ शकत, चिकू, सीताफळ आहे, बरोबर, आंबा. आता मी शत्रू झालो लोकांचा. आंब्याला नाही म्हणणारा डॉक्टर कोणाला नको असतो. आंबा, फणस आणि द्राक्ष. परत नाशकात येऊन घर पे घुसके इससे वैर. तर त्याच्यामध्ये सुद्धा साखरेचं प्रमाण जास्त असतं, असं मला म्हणायचं आहे. हे सगळी जेव्हा तुम्ही सांभाळा, डायबिटीसची भीती नाही. म्हटलं काय डॉक्टर आहे सगळं बंद करतोय, हे खाऊ नका ते खाऊ नका असं सांगतोय. मी तुम्हाला एक छान मंत्र देणार आहे. आवडतंय ना तुम्हाला एखादी गोष्ट खायला, ओके, एवढा तुकडा घ्या आणि तोंडात ठेवून द्या ना. आनंद कुठे आहे, ह्याच्या खाली काय आनंद असतो कोणाला कळतं. तुम्ही काय खाल्लंय कळतंय, इथंच आहे ना, टेस्ट सगळी इकडे आहे. मग गिळायची घाई का करतो, घ्या ना, तोंडात ठेवा. लहान मुलं बघा, इथे खूप बरीच लहान मुलं आली आहेत, ती एवढंस ना ते हे असतं काय, लॉलीपॉप असतं, चिकन लॉलीपॉप नाही असतं ते, असं तोंडात ठेवून चोखत 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 किती वेळ काढतात. त्यांची शुगर वाढणार नाही. आपल्याला काय, आमच्याकडे सर अभिमान असतो, मी 25 गुलाबजामुन खातो. हे कसं आहे माहितीये का, 7 बाटल्या बियर प्यालो तरी मी सरळ चालतो, असं नसतं. त्यामुळे मुळात लक्षात ठेवायला पाहिजे की खाताना काय करायचं. जगातले सगळे प्राणी तुम्हाला माहिती आहेत, सकाळी उठल्यानंतर काय करतात, चालतात, बरोबर.
म्हणजे आमचं अन्न शोधतात, त्यांच्याकडे वाणी आहे, त्याच्याकडे फ्रीज आहे. मग हे जे आपण निसर्गाला शेंडी लावायचा प्रयत्न केला ना, फ्रीज आणला, त्यानंतर वाणी आहेत आपल्याकडे, कुठे पण जातो ते वेफर्स घेतो, हे घेतो, त्याची तयारी केली आहे ना, ती आपली गडबड आहे, ती आपली गडबड आहे. केलं काय पाहिजे? रोज उठून चालायला जायला पाहिजे. म्हणजे अन्न शोधायला जे प्राणी जातात तसं आपण वॉकिंग केलं पाहिजे. आम्ही काय वेगळं सांगत नाही, आम्ही हुशार माणसं, वेगळं काही सांगत नाही, फक्त ते जरा स्टाईलमध्ये सांगितलं की लोकांना जर वाटतं डाएट. मी तर नेहमीच म्हणतो, आय बिलीव्ह इन डाएटिंग बिकॉज आय वॉन्ट टू डाय इटिंग. सोपं साधं आहे. एन्जॉय केलं पाहिजे. तर ते आयुष्य एन्जॉय करता करता त्याच्यामध्ये वेदना येऊ नये म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय, ज्याच बोलतोय. अवतारजींनी मला संधी दिली, ते तुमच्याशी संवाद साधतोय. मित्र हो, तुम्हाला आणि मी पुढचे स्लाइड्स बंद केल्यात मुद्दाम, कारण त्यांना बोरिंग व्हायला लागल्यात. तर मूळ काय करूया, आजपासून आपण सगळ्यांनी 1 मिनिटासाठी उभे राहूया. 1 मिनिट प्लीज. नाही, कोणाला श्रद्धांजली वगैरे व्हायची नाही. 1 मिनिट उभं राहूया, हात असे समोर करूया आणि आपण एक शपथ घेऊया. ठीक आहे? शपथ अशी घेऊया, मला डायबिटीस होऊ देणार नाही. माझ्या घरातल्या कोणालाही डायबिटीस होऊ देणार नाही. माझं कोलेस्ट्रॉल एकदम ठणठणीत पाहिजे, चांगलं पाहिजे म्हणून मी तेल कमी वापरीन. कठीण सांगतोय मी तुम्हाला, सोपं नाही आहे. तेल कमी वापरीन. त्याच्यानंतर पुढचं काय राहिलं? हृदयरोग. रात्री जेवलेल्या जेवणाने सकाळी गॅस होत नाही. खाली उतरलेला आहे ना, उतरत नाही. सकाळी मला कोणाला गॅसचा जरी झाला तर मी नक्की हृदयाची तपासणी करून घेईन. तर मी नक्की हृदयाची तपासणी करायला सांगेन. म्हणजे आपल्याला आपला देश, उद्या स्वातंत्र्य दिन आहे, आपण स्वातंत्र्य दिनाची शपथ. नाही आता बस झालं, बस झालं. तर बसा. तर स्वातंत्र्य दिनाची ही शपथ अवतारजी आपले दिन भी सही चुना आहे. हा, या दिवसापासून आपल्याला निरामयचा शब्द मॅडमनी अनेक वेळाला निरामय बद्दल बोलल्या. निरामय म्हणजे अनब्लेमिश्ड असं त्याला आहे. कुठलाही डाग नसलेलं आयुष्य तुम्हाला मिळावं, तुम्ही खूप खूप जगावं आणि एक क्रांती भारतामध्ये व्हायला हवी आहे. आपल्याला ते इंग्लिश लोकांना खोटं पाडायचं आहे, खोटं पाडायचं आहे. एक स्वातंत्र्य इंग्रजांपासून मिळवलं, दुसरं स्वातंत्र्य आपल्याला हे मिळवायचं आहे, त्यांना खोटं पाडायचं आहे. नाही, आमच्या देशामध्ये पुढची पिढी आमच्यापेक्षा जास्त जगणार आहे. धन्यवाद.